ज्या गोलंदाजाने मागच्याच आठवड्यात म्हणजे याच आपण जर पाहिलं तर शनिवारच्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती. अभि जोशी स्ट्राईक एंडवर आहे अगेन्स्ट अभि आणि नॉन स्ट्राईक एंडवर मनोज चव्हाण पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. फ्लाय स्लिप तैनात आहे आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल या मॅचचा पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा केला जातोय सुमित पाटील यांच्या माध्यमातून. ऑन साइड लावून ट्राय केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. थोडासा आळस दाखवलाय उमेश कांबळेने. बरोबर ना. तर 2 धावा मिळतील. पहिल्या बॉलवर 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्येचा अकाउंट आणि अभि जोशीने आपलं खातं उघडले. अभि जोशीचा विचार केला तर सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये चांगला रिदम आणि चांगला टच मध्ये आहे. यावेळेस बॅटची एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू फरार होईल. सिंगल मिळतीये. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ऐरोली कुंडलिया टीमने पनवेलमध्ये जाऊन देखील खूप चांगला खेळ केला. आणि फायनल मध्ये प्रवेश करून द्वितीय क्रमांकाचा मानकरी देखील ठरला होता. यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये झेंड करण्याचा प्रयत्न केला होता. ताकदवान स्ट्रोक लगवला गेला होता पण अभीच्या हातात चेंडू विसावला नाही. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. नाही जेवतोय एक इनिंग कपू दे म्हणतो नको एक इनिंग बोलतो तोपर्यंत हे जेवतील. षटक क्रमांक पहिलं. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन द राईज डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अभि जोशीच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वाडा शॉट. लाजबाब स्ट्रोक. ऑन द राईज फटका खेळलाय. अगदी यासाठी जाणला जातो यासाठी ओळखला जातो. अभि जोशीचा जो रिदम आहे ना जो फॉर्म आहे ना तो टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो इथे सातत्यपूर्वक फलंदाजी करतोय. यंगस्टर खेळाडू आहे. या युवा खेळाडूने प्रभावित केले इम्प्रेस केले आणि इम्पॅक्टफुल बॅटिंग सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पावसाळी स्पर्धा सुरू आहे पण या पावसाळी स्पर्धेसाठी हे मैदान नेहमीच गवताने भरलेलं असतं पण या स्पर्धेसाठी अगदी गवत छाटून खूप चांगल्या पद्धतीने हे मैदान बनवले. अगदी एखाद्या इंग्लंड किंवा न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या मैदानाप्रमाणे हिरवगार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकता स्की स्कोररच्या माध्यमातून. इतकं छान मैदान आज सजलंय या स्पर्धेच्या निमित्तानं. अकोटपाचा बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन रीजन मध्ये. अभि जोशीचा धमाका सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना अभि जोशीच्या बॅट मधून येतोय दुसरा सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुपर स्ट्रोक. लाजबाब. यावेळेस इथे पाहिलं तर चेंडू काहीसा आखूट ठेवला होता आणि अभिच्या अगेन्स्ट अभिने षटकारांची आतिषबाजी केली. ऑफस्टंपच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळले. सुमित पाटील यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. ज्या अभि जोशीने मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धेमध्ये टोटल 4 मॅच मध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या होत्या पण या मॅच मध्ये 18 धावा खर्च करतोय. होऊ शकाल सबमरीन चेंडू राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. 18 ऑन स्कोर बोर्ड. अभि जोशी चांगली बॅटिंग करतोय म्हणूनच म्हटलं जातं की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. अकोटपाचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला गेलाय. उमेश कांबळे डीप मध्ये पाहायला मिळते. सिंगल मिळते. षटक क्रमांक पहिले संपलं गेले आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावर लागलेत. बिनगडीबात 19 धावा अशी दमदार आणि धमाकेदार सुरुवात. कंट्रोल नाही होत.
षटक क्रमांक दुसऱ्याच्या पहिल्याच बॉलवर बॅटची इनर एज आणि विकेट किपर भूषण पाटीलने झेल पकडलाय. पहिला धक्का लागतोय ऐरोली कोलीवाडा संघाचा. फलंदाज अभि जोशी परतलाय. पहिला धक्का अभि जोशी परतलाय. मागच्या ओव्हर मध्ये ज्या अभि जोशीने 2 षटकार लगवले होते आपल्या टीमसाठी, जो चांगला रिदम मध्ये होता, तो अभि जोशी परतलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 19. हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना हेमंत पाटीलचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाणला जातोय. रबर बॉल स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. भरपूर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला रबर बॉल स्पर्धा पाहायला मिळतील. पण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय घडेल तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा लीग म्हणजेच नवी मुंबई प्रीमियर लीग, रबर बॉल प्रीमियर लीग ही पाहायला मिळेल. यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. शरीराचा वेध घेतोय आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली NMPL रबर बॉल स्पर्धेची एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची ही सगळीच मंडळी आहे, त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्यामुळे या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. आणि सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट काय करतंय, ज्या पद्धतीने भूषण पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली की सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होणं गरजेचं होतं. प्लेयर लिस्टिंग असेल, आउटसाइड प्लेयर असेल किंवा एकाच असोसिएशन मध्ये तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, या सगळ्याच गोष्टी आता सॉर्ट आउट केल्या. आणि त्यामध्ये भूषण पाटील असेल किंवा सचिन नाईक असेल, खऱ्या अर्थानं अनुप पाटील या व्यक्तीचं देखील मी भरपूर कौतुक करेन. आणि त्याच कौतुकामध्ये आपल्याला 1-6 धावांची मोहर पाहायला मिळते. मनोज चव्हाणच्या बॅटमधून येतोय षटकार. 27-27. खूप चांगला पाठपुरावा केला या संपूर्ण असोसिएशनचा. येणाऱ्या कालावधीमध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, याची चर्चा देखील करूया. यावेळी देखील आणखीन एक धमाका, आणखीन एक मोठा स्ट्रोक. लगातारच्या 2 बॉलवर मनोज चव्हाणच्या बॅटमधून आलाय. आसमानी टोला, अंपायर 6 रन्स बोला. षटकार. सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. मनोज चव्हाण आणि अनिकेत साळुंके हे 2 खेळाडू जर पाहिले ना तर दोन्ही खेळाडूने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं. ऐरोली कोलीवाडा टीम जर पाहिलं तर कुठलंही मोठं नाव नाही. सूर्यकांत मडवी बाला सोडला तर कुठलंही मोठं नाव नाही. पण या सगळ्याच यंगस्टर खेळाडूने ज्या पद्धतीने मागच्या 2 वर्षामध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय, इम्प्रेस केलाय आणि प्रत्येक टीमला बॅकफुटला नेण्यासाठी या टीमने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय. अकोटपाचा बॉल, इथे लाईन पाहावी लागेल. वाईटची दाद मागितली होती पण अंपायर तटस्थ आहे. सुमित पाटील जे मल्हार मॉन्स्टर टीमचे संघ मालक आहेत, पण ज्या वेळेस या मैदानावर स्पर्धा होतं त्यावेळेस अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळते. शेवटचा बॉल, अकोटप्पाचा बॉल. अशी गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही आणि ते देखील चांगला रिदम मध्ये असलेल्या मनोज चव्हाणच्या अगेन्स्ट. ती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 19 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिले तर 18 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. 20 धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 2 संपला गेल्या. थोडीशी अडचणीला सामोरं जावं लागेल. अशोक कुमार 11 तुर्बे टीम, जो जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून शनिवारच्या दिवशी झालेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता. काय बॅटिंग केली होती. नमित पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई, भूषण पाटील, संपूर्ण टीमने चांगली गोलंदाजी अभिची राहिली होती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आणखी एक युवा गोलंदाज राकेश, 31 तरार गोलंदाज आहे. एज पुन्हा एकदा संधी होती, ती संधी गमावली. भूषण पाटीलच्या हातात चेंडू विसावत नाहीये. इथे सिंगल मिळते. अनिकेत चव्हाण आपल्याला पाहायला, अनिकेत साळुंके हा खेळाडू पाहायला मिळतोय. मनोज चव्हाण, अनिकेत साळुंके हे यंगस्टर खेळाडूने देखील प्रभावित केले, इम्प्रेस केले. अनेक स्पर्धा, अनेक चांगल्या इनिंग पाहायला मिळाला. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटची घमासान सुरू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आहेत. लफडा चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल जुगावच्या मैदानावर.
त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक स्पर्धा कोपरखेडण्याच्या मैदानावर आहे, श्री गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून एक स्पर्धा जर पाहिलं तर नेरूळ चषक ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि धारावीच्या मैदानावर देखील 1 लाखाची एक मोठी स्पर्धा देखील असेल. एक त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील असेल. ग्रामीण, आयकॉन, खुल्या गटातील खेळाडू म्हणजेच 3 दिवसीय 3 वेगळ्या फॉर्मॅटमध्ये धीरज भोईर आणि टीमच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर नगरसेवक चषक ही सारसोळीच्या मैदानावर कुशल 11 जय गणेश सारसोळीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ही देखील स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या देखील वाढदिवसानिमित्तानं एक 18 जुलै रोजी देखील 18 ऑगस्ट रोजी म्हणजेच गोकुळाष्टमीच्या नंतरच्या दिवशी मात्र ही स्पर्धा पाहायला मिळेल. म्हणजे रविवारच्या दिवशी 1 शॉटचा इशारा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 शॉट. आता 1 शॉट नाव किती दिलं? 41 आकड्यावर. ऑन साइडला ऑफ ड्राय केला, क्षेत्ररक्षक आहे, गॅप मध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. त्यानंतर शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर किरण मेहर आणि ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या माध्यमातून नगरसेवक चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. ऑगस्ट मध्ये रबर बॉल नवी मुंबई प्रीमियर लीग पाहायला मिळेल. ऑगस्ट मध्ये अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून एक स्पर्धा पाहायला मिळेल. अशा अनेक स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील. म्हणूनच रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आणि घमासान सध्याच्या घडीला सुरू आहे. 42 धावा. अकोटपाचा बॉल ऑन दी ऑफ, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट. सीमारेषे पलीकडे खडे खडे लगावलाय हा मॅक्सिमम चेडू सीमारेषे पलीकडे. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल प्लेसमेंट, ब्युटिफुल स्ट्रोक. अगदी हवा के सांग साथ घटा के संग संग षटकाराला लाजवाब बॅटिंग. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने अटॅक, दोन्ही बाजूने पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणारी ही 2 खेळाडूंची ही जोडीदारी पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होऊन गेल्या. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, जाऊन पोहोचते 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 53-53. पहिल्या मॅच मध्ये 36, दुसऱ्या मॅच मध्ये 42. मागच्या मॅच मध्ये देखील आपण जर पाहिलं तर धावा पाहायला मिळाला 43. म्हणजेच आता धावांचा उच्चांक गाठलाय. 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलं जातं की टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. येस, बोनकोडे वर्सेस अरवी 11 नेरूळ या दोन्ही टीम कॅप्टननी रेडी राहायचं आहे. लगेचच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे बोनकोडे आणि नेरूळ टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक शेवटचं अखेरचं हाताळण्यासाठी नमित अशोक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मागच्या ज्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा खिताब पटकावला होता आणि या खेळाडूने देखील कमी वयात आपला खेळ आणि आपला दर्जा दाखवलाय. अनेक आयकॉन स्पर्धेमध्ये देखील आज आयकॉन म्हणून खेळताना दिसला. तुर्भेगावचा सितारा. अकोटपाचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी मारण्याचा प्रयत्न करत असताना ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय, पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते, वापसी करावी लागेल. आशू 11 तुर्भे टीम मैदानामध्ये खेळतोय. अप्रतिम असा सामना. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर बॅट आणि बॉलचा ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. मनोज चव्हाण स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. म्हणजे स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं नेहमी म्हटलं जातं. चला, बोनकोडे टीमने रिपोर्टिंग केलंय. टपाचा चेंडू खोदून काढलाय, ऑन साइडला ऑन ट्राय केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. राहुल कांबळे, उमेश कांबळे हे 2 बंधू पाहायला मिळतील, पण मिसफिल्ड झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 3 धावा
जिकडे ओव्हर 1 होती तिकडे 2 धावा झाल्या आणि 2 होत्या तिकडे 3 धावा कंप्लीट होत असताना कुठे भाई 3 झाल्या 3 झाल्या 3 धावा ना मी मोजतो रे भाई 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56. अब तक 56 चित्रपट ज्याप्रमाणे गाजला त्याप्रमाणे ही मॅच देखील गाजेल. जितू म्हात्रे यांचं आगमन झालंय. माऊली टर्फचे ते प्रोप्रायटर आहेत आणि खूप चांगले क्रिकेटर आहेत. वन शॉट होती टपाचा बॉल पुलचा फटका कौस आपण पाहू शकाल इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कौशल पाहायला मिळेल. कौशल पाटील एक आणखीन एक घातक खेळाडू. टीमची धावसंख्या 57. या इनिंगचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर नंतर या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत बदल. आपण ऐकणार आहोत सूरज म्हात्रे काका यांच्या वाणीतून नेक्स्ट इनिंगची कहाणी. अतिशय चांगलं समालोचन त्यांचं सातत्याने राहतं. HPL असेल किंवा अनेक स्पर्धा असेल राजीव स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये ती आवाजाची खऱ्या अर्थानं मागणी असते. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज चव्हाण सॅकेटवर आहे. नमित पाटील बॅटची एज कॉट बिहाइंड. दुसरा झेल पकडत असताना कोल्ड ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आणि मनोज चव्हाणला परतावा लागेल. काय ओव्हर हाताळली. मिसफील्ड जरूर झाल्या पण या ओव्हर मध्ये कुठेतरी ऐरोली कोलिवाडा टीमला शांत ठेवण्यामध्ये नमित अशोक पाटील यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या 57. 57 या आकड्यावर. किती दिली आहे आतापर्यंत 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि मनोज चव्हाणला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. न्यू बॅटर सोहन आलाय. अभि जोशी बाद झाला. त्यानंतर लगेचच मनोज चव्हाण देखील बाद झाला. ही पार्टनरशिप पाहायला मिळाले आणि सोहन नवीन बॅटर आलाय. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 57 धावा धावफलकावर लागलीत. शेवटच्या बॉलवर किती धावा होतील त्याकडे पाहिलं जाईल. पुन्हा एकदा नमित पाटील सज्ज झालाय. खोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन रेझर मध्ये डाऊन द ग्राउंड चेंडू झाली. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरीवर प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर आणि 60 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना ऐरोली कोलिवाडा टीमने पण या ओव्हर मध्ये कुठेतरी शांत ठेवल्या. फक्त 6 धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये नमित पाटीलने. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर 60 धावांचं टार्गेट. बघूया कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल ऐरोली कोलिवाडा टीम कडून आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल अशोक कुमार 11 तुर्बे टीम कडून. चला परिवर्तन हा सृष्टीचा नियम आणि त्या नियमाचं पालन करणं कर्तव्य आहे. ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ गोठिवली मिस्टर सूरज म्हात्रे काका येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश. अतिशय जबरदस्त गोड असा आवाज आज आपल्याला नक्कीच गोठवलीच्या मैदानावरती ऐकायला मिळाला. अनिकेत म्हात्रे यांचा वाढदिवसाचं औचित्य राखून RSA आयोजित रबर पावसाळी स्पर्धा जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि लाईव्ह बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. अतिशय जबरदस्त सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळाला. एक इनिंग मध्ये आशु कुमार 11 यांनी जो शेवटचा षटक टाकला नमित यांनी अतिशय निर्णायक षटक असू शकतो. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 60 धावांचं लक्ष असेल ते आशु कुमार 11 तुर्बे यांच्या समोर. अतिशय लक्ष मोठं आहे पण तुर्बे संघामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्मात मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रे
बोलतात बघा हो त्याला, बोलतात बघा हो त्याला, बोलतात बघा हो त्याला. हे कुठंच नाही पडत माग तत्पर जनसेवेला, तत्पर जनसेवेला, तत्पर जनसेवेला. लढतो अन्याय विरोधी नेहमी होत साऱ्यांचा थरकाप, लढतो अन्याय विरोधी नेहमी होत साऱ्यांचा थरकाप. त्याला मानतात माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप, त्याला मानतात माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप, त्याला मानतात माय बाप नानिकेत मात्रेची. बॉल पोचवायचे तसंच पाण्याची सोय व्यवस्था करायची अतिशय. तर 60 धावांचं लक्ष असेल तो अशोक कुमार येलोन या संघासमोर. तर स्ट्राईकला असेल नमित आणि नॉन स्ट्राईकला असेल तर भूषण. अतिशय फॉर्मात असलेला फलंदाज दोन्ही सुद्धा स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला. 60 धावांचं लक्ष, 60 धावांचा पाठलाग करताना नमित आणि भूषण. बघूया पहिलं षटक, हाणामारीचे षटक, निर्णायक षटक कोण घेऊन येते आर्यल संघाकडून. मनोज चव्हाण अतिशय जबरदस्त असा गोलंदाज ज्याच्याकडे भेदक मारा आहे, अचूक मारा करण्याची ज्याची क्षमता आहे तोच तो मनोज. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन येईल तो मनोज, त्याला सामना करेल तो नमित. 60 धावांचा पाठलाग करताना पंचाची भूमिका पार पडताना सुमित पाटील, अनुभव असे पंच. उधरच्या उधर वो लाल टी शर्ट वाला बैठा ना, तो 2 आतमध्ये बाकी नाही. तर पहिला षटक, पहिले चेंडू टाकेल तो मनुष्य, खेळतो नमित. जबरदस्त चेंडू आणि बिरकावून तिथे बघूया झेल होतो का नाही. झेलकर क्षेत्ररक्षक आणि बाद. नमित हा बाद होतो. मोठा मासा गाळायला लागतो तो नमित त्याच्या रूपाने. मनोज याला मी मगाशी म्हणून मनोजकडे अतिशय क्षमता आहे, अतिशय जबरदस्त गोलंदाजी आहे ते मनोज याच्याकडे. आणि पहिला धक्का लागतोय तो अशोक कुमार 11 या संघास 0 या धावसंख्येवरती बाद होते तो. हॅलो 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 थँक्यू. तर नमित परतल्यानंतर अशोक कुमार 11 यांच्या संघाकडून जी जागा बनवून फलंदाज येतो तो म्हणजे राहुल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं दुसरा चेंडू घेऊन येईल तो मनोज. अतिशय खराब चेंडू, पंचांचे हात काहीसे फैलावले जातात आणि धावसंख्येला शुभारंभ होतो वाईट या रूपाने. धावसंख्या मात्र 2 चेंडू धावसंख्या होते 1 बाद 1. टॉससाठी यायचंय. बोनकोड आणि निरोळ या दोन्ही संघास विनंती करतो कृपया व्यासपीठावर टॉससाठी यायचंय. अतिशय चांगली अशी गोलंदाजी, कारण की नमित सारखा एक बलाढ्य अशा फलंदाजाला बाद करणं मनोज काहीसा यशस्वी ठरलाय. पुन्हा एकदा मनोज. जबरदस्त चेंडू मनोज यांचा. चेंडूची काहीशी एज घेतली मात्र कुठल्या प्रकारचा झेल घेण्यामध्ये अयशस्वी ठरला फर्स्ट स्लिपला असलेला खेळाडू यांच्याकडून. आणि धावसंख्या होणार मात्र 1 या धावसंख्येने वाढते. धावसंख्या होते ते 2. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मनोज टाकल तर मनोज खेळतो राहुल.
सुंदर असा चेंडू ब्लॉकर पद्धतीवर टाकले. चेंडूला फक्त दिशा दिली. दरम्यान एक धाव मात्र धावून पूर्ण होते. धावसंख्येला आकार येतोय तो म्हणजे धावसंख्या येते म्हणजे 3 चेंडू 31 धावसंख्या 3. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. आता मात्र येतो स्ट्राईकला होतो तो नवी मुंबई कोहिनूर डावखुरा फलंदाज भूषण. याची नक्कीच स्तुती करा तेवढी कमी. पूर्ण तमाम क्रिकेट रसिक नक्कीच आता अपेक्षा ठेवून असतील की भूषणकडून काहीतरी षटका चौकाराशी आतिषबाजी नक्कीच पाहण्यासाठी आज तमाम जनता म्हणजेच प्रेक्षक इथं वाट बघतात. मात्र स्ट्राईकला येतो भूषण आणि बॉलिंगच्या मार्गावर तो मनोज टाकेल. तो मनोज खेळतो भूषण. जबरदस्त चेंडू कायचा खाली राहिला. दरम्यान एक धाव मात्र धावून पूर्ण होते. धावसंख्या ती म्हणजे 4. अतिशय जबरदस्त भेदक मारा आतापर्यंत मनोज यांच्याकडून आपल्याला बघायला मिळालं. 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडूवर फक्त धावसंख्या झाल्या त्या 4. आणि नमित सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता त्यांनी दाखवलेला आहे. तर पहिले षटक अतिशय चांगलं षटक टाकलंय मनोजने आतापर्यंत. मात्र या षटकामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. बघूया एक चेंडूवरती राहुल 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती राहुल काय करून दाखवतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त 4. 4 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. अतिशय जबरदस्त अशी भेदक मारा नक्कीच बघायला मिळतो ते मनोज यांच्याकडून. स्लोअर पद्धतीने चेंडू मात्र विरकावून देतोय. लॉंगॉनच्या डोकावून जातो तो खणखणीत असा षटकार. आणि आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार येतोय. धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या होती ती म्हणजे 10. 1 बाद 10. पहिला षटकार 5 या चेंडूवरती ठोकतो तो राहुल. आता मात्र पुन्हा एकदा खराब मारा म्हणून यांच्याकडून षटकार लागल्यामुळे थोडीशी लाईन अँड लेनमध्ये काहीसा फरक जाणवतोय. आणि धावसंख्या मात्र वाढली ती म्हणजे 12. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे 5 चेंडूवरती अवघ्या धावा झाल्या ते 12 आणि 1 गडी बाद. शेवटचा चेंडू टाकेल तो मनोज आणि खेळेल तो राहुल. जबरदस्त चेंडू होता मात्र त्याचा भिरकावून दिलं. बघूया षटकार होते का नाही. आणि हा षटकार. आत्ता मात्र धावसंख्याला काहीसा आकार येतो. धावसंख्या एक षटका अखेरीस 18. 1 बाद 18 अशी धावसंख्या. षटक संपतो. मनोज षटक संपतो. मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती चांगलाच खरपूस समाचार घेतला तो राहुल यांनी. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. आणि आता धावा शिल्लक राहिला त्या म्हणजे 42. 18 चेंडू आणि 42 अशी धावसंख्या. 18 चेंडू 42 अशी धावसंख्या शिल्लक आहे. आशु कुमार बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतो. तो ऐरोली कोळीवाडा संघाकडून 18 चेंडू आणि 42 धावांचा लक्ष्य. अनिकेत साळुंके 18 चेंडू 42 धावा. 42 धावा आणि 18 चेंडू. आणि बॉलिंग मार्गावरती आहे तो म्हणजे अनिकेत. आता मात्र स्ट्राईक मध्ये फेरबदल होतोय. स्ट्राईकला येतो भूषण आणि टाकेल तो अनिकेत. 18 चेंडू 42 धावांचं लक्ष असताना भूषण बॉलिंग. आता मात्र खराब मारा स्वैर मारा पंचांचे हात फिरवले जातात. धावसंख्या वाईटच्या रूपाने 1 वाढते. धावसंख्या ती म्हणजे 19. क्षेत्ररक्षणामध्ये कायचा फेरबदल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू ब्लॉकल चेंडू आणि चेंडू आहे निर्धाव. स्वतःच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणे यशस्वी ठरतो तो अनिकेत. आणि धावसंख्या आहे ती स्तब्ध शांत ती म्हणजे 19. थँक्यू जय मात्रे माझे खूप मोठे फॅन आहेत. त्यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. आभार व्यक्त करतो. धावसंख्या 19. 2 चेंडू टाकून दिले. अजून ह्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. टाकेल तो अनिकेत खेळेल तो भूषण.
जबरदस्त चेंडू होता, मात्र चेंडू जातो सरळ डिझाईन मध्ये. धावसंख्येला मात्र 1 ने आकार येतो. धावसंख्या ती म्हणजे 20. चेंडू झाले 3 चेंडू टाकून झाले. अनिकेत यांनी आता षटकारून 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या ती म्हणजे 20. आता पुन्हा एकदा खराब मारा असल्यावर मारा पंचांचा हात फैलावून देतात. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या ती होते म्हणजे 21. अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. अनिकेत टाकतील ते अनिकेत, खेळतो भूषण. आता मात्र चेंडू रडार मध्ये आला आणि चेंडू रडार मध्ये आल्यानंतर पाठवलं तो सीमा पार षटकार. भूषण यांनी षटकार खेचला आणि धावसंख्या मात्र 6 ने मुसंडी मध्ये. धावसंख्या ती झाली म्हणजे 27. वैयक्तिक भूषण 8 धावसंख्या ती खेळतोय. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा षटकार आणि धावसंख्या आणि 6 ने मुसंडी मध्ये. धावसंख्या ती झाली म्हणजे 33. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. म्हणजेच चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती चांगलाच खर्च समाचार घेतला होता अनिकेत यांचा भूषण यांनी. आणि टॉस साठी यायचं बोनकोड आणि नेवळ या दोन्ही संघास. नेवळ संघाचे कॅप्टन प्लीज या, टॉस साठी यायचंय. आता धावसंख्या ती झाली म्हणजे 33. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र भूषण आग ओकतोय आपला चेंडू फळीतून. षटकारांचा पाऊस पडतोय. भूषण लगातार 2 चेंडूवरती खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सेम पद्धतीचे चेंडू आणि रिझल्ट मात्र सेम. सीमा पार षटकार. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढली. धावसंख्या ती झाली म्हणजे 39. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या मात्र झाली ती म्हणजे 21. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. बघूया आयरिन कोळीवाडा या संघाकडून कोणता फलंदाज वापरला जातोय या भूषण आणि राहुलला रोखण्यासाठी. आणि जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर या दोन्ही फलंदाजाला मात्र तंबूत रस्ता दाखवायचा लागेल. आणि बघूया आयरिन कोळीवाडाचा संघ कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी देतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस सूरज म्हात्रे काका यांचे शुभ हस्ते टॉस केला जातो आणि नेरूळ टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद. तर अजित वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन येईल. म्हणजे अजित अतिशय रंगतदार सामना नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. ऐरोली विरुद्ध तुर्बा. आता मात्र भूषण फॉर्मात आहे आणि मागील दोन्ही षटकामध्ये 2 षटकार घेतला तो राहुल स्ट्राईकला आहे. सुंदर चेंडू होत आहे. चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय आणि मात्र 6. खराब अशा क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. आणि धावसंख्या मात्र आता झालं ते म्हणजे 45. लगातारच्या 3 चेंडूवरती राहुल यांनी 3 षटकार खेचलेत. जबरदस्त अशी गोलंदाजी आणि फलंदाजी नक्कीच आपल्याला बघायला मिळते तर राहुल यांच्याकडून. 6 चेंडू 15 धावा, 11 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा अजित. आता मात्र चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षक आणि त्यांच्याकडून सुद्धा
खराब असं क्षेत्ररक्षण नक्कीच बघायला मिळतं आणि धावसंख्या मात्र पुन्हा एकदा 4 ने वाढली. खराब दोन धावा. हॅलो 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 55. धावसंख्या किती झाली म्हणजे 55. हॅलो 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 मला तरी वाटतंय तो माईक जय हॅक केलाय. हॅलो 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 हॅलो